चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजी वाचन शिकणार आहोत. तर आजचा आपला जो फोनिक्स आहे तो आहे EA, म्हणजेच ई, ज्याचा उच्चार ई असा होतो. इंग्रजी वाचत असताना ज्या वेळेस तुम्हाला शब्दामध्ये ई दिसेल त्यावेळेस तुम्हाला त्याचा उच्चार ई करायचा आहे, म्हणजे तुम्हाला वाचन तुमचं सुधारण्यासाठी मदत होणार आहे. आता या ठिकाणी मी तुम्हाला सर्व A to Z जे आपले लेटर्स आहेत त्याचे उच्चार शिकवले आहेत. मग आज आपण या ठिकाणी शब्द वाचण्याची प्रॅक्टिस करूया. तर बघा, एल म्हणजेच ल असतं आणि या ठिकाणी ल मध्ये आपल्याला EA म्हणजेच ई ॲड करायचं आहे. तर आपला शब्द होतो ली आणि F म्हणजेच फ. तर शब्द तयार काय झाला? लीफ. लीफ. त्यानंतर आपल्याला माहित आहे CH म्हणजे च, त्याच्यामध्ये ई ॲड करायचा. EA म्हणजे ई, च ई आणि टी म्हणजे ट. काय झाला शब्द तयार? चीट. पुढचा शब्द आहे, वाचा, EA म्हणजे ई आणि पुढे आहे टी म्हणजेच ट. अगदी सोपं. काय झाला तयार? इट. त्यानंतर आहे F म्हणजेच फ, त्याच्यामध्ये ॲड करा ई. काय झाला? फी. पुढे दिलेला आहे टी म्हणजेच ट. काय झाला शब्द? फिट. इथे दिलेला आहे बी. त्यानंतर EA म्हणजे ई आणि टी, तर आपला शब्द काय आहे? बीट. त्यानंतर M म्हणजेच म, पुढे आपल्याला ॲड करायचं आहे ई. त्यानंतर टी, मीठ. त्यानंतर S म्हणजेच स, त्याच्यामध्ये ॲड करा ई. पुढे टी म्हणजेच ट. शब्द तयार झाला सीट. M म्हणजेच म, ॲड करा ई. काय झाला? मी. ॲड करा N म्हणजेच न, मीन. CL ब्लेंड आलेला आहे. सीचा उच्चार क पण होतो, स पण होतो. तर CL सोबत आलेला आहे. या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे क्ल. काय म्हणायचं आहे? क्ल. ब्लेंड वर्ड्सचे पण मी व्हिडिओ घेणार आहे. तर क्ल पुढे आपल्याला ॲड करायचं आहे ई आणि न, क्लीन. काय झाला शब्द? क्लीन. त्यानंतर बी, त्याच्यामध्ये काय करायचं आहे? ई ॲड करायचं आहे, बी. आणि पुढे एन दिलेला आहे, NS. तर या ठिकाणी एन ॲड करा. बीन. इथपर्यंत काय झाला? बीन. त्याला यस लागलेला आहे, म्हणजेच बीन्स अनेक वचनी शब्द आहे. आपण या ठिकाणी वाचतो बीन्स. CH आत्ताच सांगितलं होतं, CH हा ब्लेंड आहे. याचा उच्चार च असा करायचा आहे. त्याच्यामध्ये ई ॲड करा. च ई म्हणजे ची आणि पी म्हणजेच प. तर चीप हा शब्द तयार झाला, चीप. त्यानंतर DR हा ब्लेंड आहे. DR म्हणजेच ड्र, त्याच्यामध्ये EA ॲड करा म्हणजेच ड्री आणि शेवटी M म्हणजेच म. शब्द तयार झाला ड्रीम. W म्हणजेच व, त्याच्यामध्ये EA म्हणजेच ई ॲड करा. शब्द तयार होतो वी. के म्हणजे क. काय झाला उच्चार? वीक. ओके. सेम बी म्हणजे बी. बीचा उच्चार बी ब अशा पद्धतीने होत असतो. तर या ठिकाणी ब मध्ये ई ॲड केला, तयार झाला बी. पुढे आहे के म्हणजेच क, बीक. त्यानंतर पी म्हणजेच प, त्याच्यामध्ये काय ॲड करायचंय? EA म्हणजेच ई आणि के, पीक. बघा, एल म्हणजेच ल, त्याच्यामध्ये ॲड करा ई. ली क, लीक. त्यानंतर TR. TR म्हणजे काय? ट्रक. त्याच्यामध्ये ॲड करा ई आणि पुढे ट, ट्रीट. WH ह्याचे शब्द मी तुम्हाला शिकवणार आहे. WH वर्ड्स भरपूर आहेत. WH म्हणजेच व, त्याच्यामध्ये ई ॲड करा. शब्द तयार होतो वी आणि शेवटी टी, वीट. L म्हणजेच ली. L म्हणजेच ल, त्याच्यामध्ये ई ॲड करा, तयार होतो ली आणि डी आलेला आहे पुढं, तर लीड असं झालं. आणि ER चे पण शब्द मी तुम्हाला शिकवणार आहे. ज्यावेळेस वाक्यामध्ये ज्यावेळेस शब्दामध्ये ER येत असतं त्यावेळेस त्याचा उच्चार अर असा होत असतो. काय होतो? अर. त्याचे पण शब्द घेणार आहे. तर शब्द आपला आहे
ल म्हणजेच ल मध्ये ई ऍड करा, ली ड र लीडर. त्यानंतर आहे ई ए म्हणजेच ई, जी म्हणजेच ग आणि एल ईगल. या ठिकाणी ई जेव्हा वाक्यामध्ये जेव्हा शब्दामध्ये शेवटी येतं तेव्हा त्याचा उच्चार होत नसतो. ईचे पण रूल्स आहेत, ते पण मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यानंतर आहे ट, त्याच्यामध्ये ई ऍड करा, काय झाला टी, टी म्हणजे चहा. त्यानंतर आहे प, त्याच्यामध्ये ई ऍड करा, पी, पी म्हणजे वटाणा. मी तुम्हाला ए टू झेड वर्ड्स पण इंग्लिश टू मराठी शिकवणार आहे. आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त रीडिंगच शिकणार आहोत. त्यानंतर एच म्हणजेच ह, त्याच्यामध्ये ई ऍड करा, शब्द तयार होतो ही. पुढे ल आहे हिल. त्यानंतर सी आर म्हणजे क्र, सी आर म्हणजे काय क्र, कारण हा ब्लेंड आहे. सोबत जेव्हा ब्लेंड वर्ड्स घेईल मी, क्र त्याच्यामध्ये ई ऍड करा, काय झाला क्री. पुढे म म्हणजेच एम आहे, तर शब्द होतो क्रीम. ब म्हणजेच बी, ब या ठिकाणी त्याच्यामध्ये ई ऍड करा, शब्द होतो बी. सी एच म्हणजे च, बीच. एन म्हणजेच न, त्याच्यामध्ये ई ऍड करा, ई. पुढे आहे ट म्हणजेच टी म्हणजेच ट, तर शब्द आपला तयार होतो नीट. पी एल ब्लेंड आलेला आहे बघा, प्ल वाचायचं ह्याला प्ल. ई म्हणजेच ई ए म्हणजेच ई आणि एस ई म्हणजे ईचा उच्चार होत नाही, तर या ठिकाणी प्लीज. एसचे पण उच्चार स पण होतो, झ पण होतो, तर एसचे पण सेपरेट मी तुम्हाला वाचन शिकवणार आहे. तर हा शब्द आहे प्लीज. पुढे पहा, हे एस, पुढे त्याच्यामध्ये एस म्हणजे स, त्याच्यामध्ये ई ऍड करा, सी. त्यानंतर हा आता इथे सी वाचला, मग खाली पण हा सी आहे, तर एस ओ एन सीझन. आता इथे तुम्ही असं जर पाहिलं तर तुम्ही म्हणता मॅडम एस ओ एन तर सन असतंय, बरोबर. पण या ठिकाणी कधी कधी झ पण उच्चार होतो, तर यस हा जेव्हा म्हणजे वाचन यसचं शिकवणार आहे तेव्हा तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. तर हा शब्द कसा वाचायचा आहे, सीझन, सीझन म्हणजे ऋतू. त्यानंतर ह, त्याच्यामध्ये ई मिसळा, शब्द तयार होतो ही ट, हीट. त्यानंतर हा हीट आहे, हा पण हीट आहे, ई आर आला, त्याचा उच्चार होतो अर, मग आपण काय वाचणार आहोत हीटर. ओके. त्यानंतर आहे ई, ई ए ई, त्या एस टी म्हणजे स्ट, स्ट हा सोबत ब्लेंड आहे ईस्ट, ठीक आहे. त्यानंतर आहे बघा एफ म्हणजेच फ, त्याच्यामध्ये ई ऍड करा, काय झाला शब्द फी. टी एच म्हणजेच द आणि थ पण इथे आपल्याला द उच्चार करायचा आहे, फी द. ई आर म्हणजेच अर, फिदर. आता याला तुम्ही फेदर पण वाचू शकता, तर हे मी तुम्हाला नंतर समजावून सांगणारच आहे, कारण अमेरिकन आणि ब्रिटन इंग्लिशमध्ये फरक आहे. तर पाहूया आपण नंतर. बी आर म्हणजेच ब्र. त्यानंतर ई ए म्हणजे ई, ब्रीथ. इथे आपण द उच्चार केला, इथे आपण थ उच्चार करतो, ब्रीथ. ओके. त्यानंतर आहे आर म्हणजेच र, ई ड रीड. नेक्स्ट आहे च, ई ए म्हणजे ई आणि एम म्हणजेच म, टीम. त्यानंतर एल म्हणजेच ल, ई प, लिप. नेक्स्ट आहे स, ई ल, सील. एफ म्हणजेच फ, ई ए म्हणजे ई आणि एस टी ब्लेंड आलेला आहे, तर फिस्ट. काय होईल शब्द फिस्ट. त्यानंतर डी म्हणजेच ड, त्याच्यामध्ये ई ए ई, डी इल, एल लास्टला आलेला आहे डिल. पी म्हणजेच प, त्यानंतर ई, प मध्ये ई मिसळला, पी तयार झाला आणि शेवटी सी एच म्हणजेच च, तर शब्द आपला तयार झाला पीच. आता या ठिकाणी ई ए, आपण ई एचे एवढे सारे वर्ड्स पाहिले, किंवा जेव्हा तुम्ही पुस्तक रीडिंग करणार आहात तेव्हा पण तुम्हाला असे शब्द ई एचे येणार आहेत. मग ई एचा उच्चार ई तर होणार आहे, आपण एवढे सारे शब्द पाहिले, अजून इंग्रजी डिक्शनरीमध्ये भरपूर आहेत, आणि परंतु ई एचा उच्चार फक्त ईच न होता ए देखील होतो. आता परत म्हणाल तुम्ही मॅडम आम्ही कन्फ्युजन होतो, तर विषय तो नाहीये, तुम्हाला समजलं पाहिजे की ई एचा उच्चार ई पण होतो आणि ए पण होतो. आपण समजून घेऊया.
समजून जर तुम्ही वाचनाची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अडचण येणार नाही. आता बघा, BR म्हणजे ब्र, त्याच्यामध्ये ई नाहीये, हे ए उच्चार करायचा आहे. ब्रेक, ब्रेक. ओके, केचा उच्चार क होतो. आता हेड म्हणजे डोके. मग आता तुम्ही ह्याला एच एचा उच्चार ई करणार आहात का? मग हिड होईल. आपला बॉडी पार्ट काय तयार होईल? हिड. मग हिड तर नाहीये, म्हणून या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युजन होऊ नये, तर या ठिकाणी एच म्हणजेच ह, ए म्हणजे ए आणि ड, हेड. ओके, त्यानंतर आहे SP म्हणजे स्प आणि आर, 3 शब्दांचा ब्लेंड आहे स्प्र. याला कसं वाचायचं? स्प्र. ए म्हणजेच ए, स्प्रेड, स्प्रेड. त्यानंतर TR हा ब्लेंड आहे ट्र. ए म्हणजेच ए, ड, ट्रेड. एल म्हणजेच ल, ए म्हणजेच ए, ले. काय झालं? ले. मी तुम्हाला सांगितलं TH चा उच्चार द पण होतो, थ पण होतो. तर या ठिकाणी आपल्याला ले द म्हणायचं आहे. ER म्हणजेच अर, लेदर. ओके, त्यानंतर आहे W म्हणजेच व, ए ॲड करा, ए शब्द झाला वे. TH म्हणजेच द, वेद. ER म्हणजेच अर, वेदर. ओके, त्यानंतर H म्हणजेच ह, ए, VY. आता व्हीचा उच्चार व असा होतो आणि वाय, कधीही वाय शेवटीला आले की त्याचा उच्चार ई असा होतो. वायचे पण सेपरेट रूल मी तुम्हाला शिकवणार आहे. तर हा शब्द आहे ह, ए, बी, हेवी. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी इंग्रजी फोनिक्स किंवा इंग्लिश रीडिंग शिकायची आहे. आणि सर्वांनी या ठिकाणी आता हे सर्व शब्द लिहायचे आहेत आणि प्रॅक्टिस करायची आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला 100% इंग्रजी वाचन येणार आहे.